पीए इनामदारांची गुढ अलिप्तता आणि घरातच सुरू झालेला वारसा संघर्ष. शाहिद इनामदार यांनी फेसबुक लाईव्ह वर अन्यायाचा पाढा वाचला आणि काही क्षणातच हृदयविकाराने होत्याचं नव्हतं. नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. आझम कॅम्पसच्या आबेदा इनामदार यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीए इनामदार यांचे बंधू शाहिद इनामदार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू आता पुणे शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. 3 मेच्या सकाळी खडक पोलीस स्टेशनच्या परिसरातून ज्यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह द्वारे आपली व्यथा मांडली त्या शाहिद इनामदार यांचा मृत्यू नक्की कोणत्या परिस्थितीमुळे झाला, पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट. या प्रकरणाचा घटनाक्रम सुरू झाला तो 2 मेच्या रात्री. मिळालेल्या माहितीनुसार आझम कॅम्पस समोरील गोल्डन जुबली एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात शनिवारी रात्री परवेज यांचे काही लोक तिथे शिरले. त्यांनी तेथील लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर असे सुमारे 12 लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य गाडीत भरून नेले. या घटनेची माहिती मिळताच ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार हे आपली पत्नी आणि मुलांसह तिथे पोहोचले. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्यांना जाब विचारला असता ही जागा परवेज व इफ्तिकार इनामदार यांची आहे आणि त्यांनीच आम्हाला हे साहित्य काढायला सांगितले असे म्हणत त्यांनी शाहिद इनामदार यांच्यासोबत वाद घातला. वादात शाहिद इनामदार यांच्या छातीवर प्रहार करत त्यांना खाली ढकलले गेले. त्याच वेळी त्यांचे पुतणे परवेज आणि इफ्तिकार यांनी शाहिद यांच्या पत्नीचा विनयभंग करत त्यांना धक्का बुक्ला. या अन्यायाची दाद मागण्यासाठी शाहिद इनामदार 3 मेच्या सकाळी खडक पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे राहून त्यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह केलं. या लाईव्ह मध्ये त्यांनी अत्यंत अगणिततेने जगाला सांगितलं की कशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांच्या पत्नीचा विनयभंग करण्यात आला. पण दुर्दैवाची बाब म्हणजे फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर काही वेळातच शाहिद इनामदार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आणखीन एक गूढ आणि धक्कादायक बाजू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक पीए इनामदार हे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सर्व प्रकारच्या सार्वजनिक व्यवहारातून बाहेर पडले आहेत. असं समजतंय की त्यांच्या पत्नी आबेदा इनामदार आणि त्यांच्या मुलांनी त्यांना व्यवसाय, समाजकारण आणि राजकारणापासून पूर्णपणे लांब ठेवले आहे. पीए इनामदार यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीला अशा प्रकारे अलिप्त ठेवण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र यामुळे इनामदार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता रक्ताच्या नात्यांच्या जीवावर उठल्याचं स्पष्ट दिसत आहे. मयत शाहिद इनामदार यांचा मुलगा मुस्तफा इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिसांनी एकूण 11 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. आबेदा परिभाषा इनामदार, परवेज, इफ्तिकार आणि तन्वीर इनामदार, शाहिद इनामदार यांचे पुतणे म्हणजेच पीए इनामदार यांची मुलं अरबेज फकीर मोहम्मद चौधरी आणि अफजल कादर खान आणि त्यांच्यासोबत 5 बाउन्सर्स. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि उपनिरीक्षक दाडे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. एका बाजूला रक्ताच्या नात्यातील ही लढाई आणि दुसरीकडे पीए इनामदार यांची गूढ अलिप्तता, यामुळे या तपासाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठित कुटुंबातील हा वाद अखेर मृत्यूला कारणीभूत ठरला. 3 मे रोजी फेसबुकवर लाईव्ह येऊन शाहिद इनामदार यांनी केलेली ती आर्तहाक आता खडक पोलिसांच्या तपासाचा मुख्य आधार ठरणार आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.